एसटी कर्मचारी हे संपावरती अजूनही ठाम आहेत। उद्योगमंत्र्यांशी झालेली बैठक ही निष्फळ ठरली आणि त्यामुळे हा संप अधिक चिघळलेला आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण संपावरती ठाम आहोत असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे काल 50% सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होऊ शकते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे। त्यामध्ये मागण्यांवरती चर्चा होईल। आजपासून गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल। त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे। औद्योगिक न्यायालयानं आजचा एसटी कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर ठरवलाय। एसटी महामंडळानं या संपाच्या विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे। कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरती हजर राहण्याचे कोर्टानं निर्देश दिले, नाहीतर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देखील स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। आणि एसटीच्या या संपाचे अधिक अपडेट घेण्यासाठी आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात। पुण्यामधून शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रत्नागिरीमध्ये अमोल मोरे तर कोल्हापूरमधून विजय केसरकर आपल्याला अपडेट देतील। सुरुवातीला जाऊया शिवानीकडे। शिवानी, पुण्यातली सध्याची काय परिस्थिती आहे? सणावाराचे दिवस आहेत आणि एसटी जर बंद असेल तर सध्या प्रवाशांचे कसे हाल होत आहेत? अमोल, सकाळपासून पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावरून 60% वाहतूक सुरू आहे, मात्र 40% वाहतूक अजूनही बंद आहे। सांगलीतून येणाऱ्या गाड्या ज्या रात्री इथे स्टेसाठी येतात त्या गाड्या इथे आल्या नाही। कल्याणवरून येणाऱ्या गाड्या देखील इथे आल्या नाही। त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा या सगळ्या गावात जाणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्या उशिरानं धावतायत। नाशिककडे जाणाऱ्या देखील गाड्या उशिरानं धावत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी याच परिसरात नाही तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन या तिन्ही आगारात आता सध्या प्रवाशांना निदान उशिरानं प्रवास करावा लागतोय। कालपासनं हा सगळा संप असाच सुरू आहे। स्वारगेट बस स्टॉपवर आणि शिवाजीनगर बस स्टॉपवरची ही अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। एवढंच नाही तर 40% ही वाहतूक सुरू असली तरीही बाकी सगळ्या नागरिकांना प्रवाशांना याचा त्रास काही प्रमाणात सहन करावा लागतोय। आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर आम्ही हा संप असाच सुरू ठेवू असं इथल्या कर्मचाऱ्यांचं अजूनही म्हणणं आहे। पोस्टाची जी गाडी असते ती गाडी समोर गेली नसल्यामुळे पोस्टाच्या पार्सलवर देखील याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळे पार्सल काही वेळापूर्वीच एकाच बसमधनं पुणे शहरात, पश्चिम महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहे। त्यामुळे जर बघितलं तर स्वारगेट बस स्टॉप असू देत, त्याच्यानंतर शिवाजीनगर, पुणे स्टेशन या तीनही पुण्यात शहरात असलेले जे काही महत्त्वाचे प्रमुख आगार आहेत या आगारांवर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित शिवानी, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपण रत्नागिरीमध्ये जाऊयात। अमोल मोरे आपल्या सोबत असतील। अमोल, रत्नागिरीमधली सध्याची परिस्थिती काय? अमोल, काल दिवसभर जर बघायला गेलं रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद होता। कारण की काही डेपोंमधले किंवा काही आगारांमध्ये जे कर्मचारी आहेत ते संपामध्ये पूर्णपणे सहभागी झाले, पण काही ठिकाणी मात्र या संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता। स्वाभाविकपणे गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी इकडे येत असतात आणि असं झालेलं आहे की ज्या बाहेरून ज्या गाड्या येतात, म्हणजे अर्थात सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून रत्नागिरी डेपोमध्ये ज्या गाड्या येत असतात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध आगारामध्ये ज्या गाड्या येत असतात त्या गाड्या काल आलेल्या नाही आहेत, कारण की त्या भागांमध्ये संपाला प्रतिसाद चांगला होता आणि त्याचा फटका विशेषतः बसला। सकाळची जर परिस्थिती बघितली तर तसं म्हटलं तर रत्नागिरी आगारातून ज्या एसटी गाड्या सुटतात, जे जिल्ह्याचं महत्त्वाचं ठिकाण आहे त्या सुरळीत आहेत, फक्त बाहेरून येणाऱ्या गाड्या नाही आहेत। आणि उर्वरित भागामध्ये काही प्रमाणामध्ये कर्मचारी हे कमी अधिक संख्येनं सहभागी झाले, त्यामुळे संमिश्र प्रतिसाद सध्याच्या घडलं तरी म्हणावा लागेल। साधारणपणे 10 नंतर कोकणातलं चित्र जे आहे ते अधिकपणे स्पष्ट होणार आहे, पण स्वाभाविकपणे गाड्यांवरती याचा परिणाम होतो, कारण की चाकरमान्यांची संख्या जी असते ती मोठी असते आणि पश्चिम महाराष्ट्रातून देखील कोकणात गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी यांची संख्या जास्त असते। स्वाभाविकपणे त्याचा फटका हा निश्चितपणे बसतो। अमोल, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात। विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, संपाचा कोल्हापूरमध्ये कसा परिणाम जाणवतोय? अमोल, जर बघितलं काल दुपारपासून संप हा तीव्र या ठिकाणी पाहायला मिळत होता, मात्र सकाळपासून संमिश्र प्रतिसाद आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत जी बस सेवा आहे ती या ठिकाणी पूर्ववत पाहायला मिळते। त्यामुळं गारगोटे असेल, गडिंग्लज असेल किंवा इतर भागामध्ये इचलकरंजी असेल या भागामध्ये ज्या जाणारे बसेस आहेत ती सेवा पूर्ववत आहे। मात्र जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर असेल, पंढरपूर असेल, विजापूर असेल, इकडे जी जाणारी वाहतूक आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही। पुण्याला असेल, मुंबईला असेल त्या बस सेवा आहेत त्या सुरळीत आहेत। याचं प्रमाण काहीसं कमी असलं तरी या बस सेवा सुरू आहेत, कारण संमिश्र प्रतिसाद आहे तो पाहायला मिळतोय। या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत। तुम्ही संपामध्ये आहात की नाही, काय झालं?
मुळातच हे संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये कर्मचारी स्वयंपूर्तीनं त्या ठिकाणी उतरलेला आहे. हा काय आमचा चक्काजाम नाही आहे, नाहीतर मग 100% चक्काजाम केला असता तर आजची परिस्थिती वेगळी आपल्याला बघायला मिळाली असती. तुमच्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय हे संवेदनशील असताना आज 9 ऑगस्टच्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगानं 7 ऑगस्टला बैठक झाली. 7 ऑगस्टला बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 20 तारखेला बैठक लावून एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या तत्काळ मान्य केले जातील अशा पद्धतीचं पत्र त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. नंतर कुठं माशी शिंकली आम्हाला माहिती नाही, पण 3 सप्टेंबरचं धरणे आंदोलनाची नोटीस आम्ही 20 तारखेलाच दिली होती. पण अद्याप ही बैठक न झाल्यामुळे आज बैठक संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावरती लावलेली आहे. आमची तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती आहे की एसटी कर्मचारी हा सगळ्या सोयी सवलतीपासून वंचित आहे. आजच्या या बैठकीमध्ये काय होतं पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. मात्र कोल्हापूरमध्ये कुठल्याही वाहकावर असेल, चालकावर असेल, या ठिकाणी जबरदस्ती केलेली नाही आहे की या संपामध्ये तुम्ही सहभागी राहा, अन्यथा या ठिकाणाहून एकही गाडी आहे ती बाहेर गेली नसते असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद म्हणावा लागेल. अमोल, विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि पुण्यामधून शिवानी, त्यासोबतच रत्नागिरीमधून अमोल आपल्याला अपडेट देत होते. तुमचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.